शेतकरी मित्रांनो, तुम्हाला माहीत आहे का, आता शेतात बसून मोबाईलवरच पीक पाहणी करता येते. आज मी तुम्हाला दाखवणार आहे की ही पीक पाहणी अगदी सोप्या पद्धतीने कशी करावी. पीक पाहणीसाठी आता कुठेही धावपळ करण्याची गरज नाही. फक्त मोबाईलवरच 2 मिनिट आणि तुमचं काम संपलं. कसं ते पाहूया. बऱ्याच शेतकऱ्यांना अजूनही ई पीक पाहणी करणं अवघड वाटतं, पण खरं तर ती अगदी सोपी आहे. चला तर मग आज आपण पायरी पायरीने शिकूया. नमस्कार शेतकरी मित्रांनो, पीक पाहणी वेळेवर केली नाही तर शेतमाल विक्रीवर थेट परिणाम होतो. म्हणून आज मी तुम्हाला सांगणार आहे मोबाईलवरून ई पीक पाहणी कशी करावी. तर चला शेतकरी मित्रांनो, तर आपण इथं प्ले स्टोअर ॲप्लिकेशन्सवर आलो आहोत आणि प्ले स्टोअर ॲप्लिकेशन्सवर आपण ई पीक पाहणी म्हणून आपण सर्च करून इथं कंसामध्ये DCS हे ॲप्लिकेशन्स आपण इन्स्टॉल करायचं आहे. तर प्ले स्टोअरवरून आपण ई पीक पाहणी ॲप्लिकेशन्स इन्स्टॉल केलेलं आहे मित्रांनो. यावरती आपण ओपन करायचं आहे आणि यांना काही परमिशन्स देणं लागतात. तर त्या परमिशन्स आपल्याला देणं लागतात. 1 नंबरला व्हाईल युझिंग द ॲप्स, निळ्या बॉक्समध्ये नाव दिसत आहे व्हाईल युझिंग द बॉक्स, याच्यावर क्लिक करायचं आहे. इथं आता महसूल विभाग निवडायचा आहे. तर शेतकरी मित्रांनो, तुमचा जो काही महसूल विभाग आहे तो आपण इथं निवडायचा आहे. तर आमचा छत्रपती संभाजीनगर असल्यामुळे आम्ही इथं छत्रपती संभाजीनगर निवडत आहोत. शेतकरी म्हणून लॉग इन करा, तर या पर्यायावरती क्लिक करायचं आहे. इथं आपला नंबर प्रविष्ट करायचा आहे. तर इथं मित्रांनो, ज्यांनी कोणी नोंदणी केली नसेल त्यांनी नोंदणी करा या पर्यायावरती ओके करा. आणि इथं आता ऑप्शन येईल आपल्याला. इथं नोंदणी केल्यानंतर आता इथं आपल्याला ऑप्शन येणार आहे. इथं आता आपलं नाव विचारत आहे, तर इथं नाव टाकून द्यायचं आपण आणि संकेतांक पाठवा या पर्यायावरती ओके करायचं आहे. तर इथं दिसत आहे की मोबाईल नंबर आधीच नोंदलेला आहे. तर इथं मी ठीक आहे करत आहे, कारण की मी याच्या अगोदरच मोबाईल नंबर इथं नोंदवलेला आहे. तर चला मित्रांनो, असंच तुम्हाला या प्रकारेच नोंदणी करायची आहे. यानंतर तुम्हाला शेतकरी म्हणून लॉग इन करा या पर्यायावरती ओके करून तुम्ही जर नोंदणी केली असेल तर इथं आपला स्वतःचा नंबर प्रविष्ट करून संकेतांक पाठवा या शेतकरी मित्रांनो, आपल्याला दिसतच असेल की नवीन खातेदार नोंदणी करा या पर्यायावर आपल्याला क्लिक करायचं आहे. तर आपण क्लिक करूयात. तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला दिसतच असेल इथं विभाग छत्रपती संभाजीनगर निवडला आहे. तुमचा जो काही जिल्हा असेल, जो काही तालुका असेल आणि जो काही गाव असेल तो इथं तुम्ही टाकून प्रविष्ट करायचा आहे. तर शेतकरी मित्रांनो, या 5 पर्यायापैकी तुम्ही एक पर्याय निवडून तुम्ही काहीही माहिती टाकू शकता. जसं की मी गट क्रमांक टाकत आहे, तुम्ही तुमच्या मते काहीही टाकू शकता. तर येथे मी गट नंबर टाकून सर्च केलेला आहे, म्हणजे शोधा केलेला आहे. तर शेतकरी मित्रांनो, आता दिसत असेल तुम्हाला की खातेदार निवडा या पर्यायावरती ओके करून गट नंबरमध्ये जेवढे कोणते माणसं असतील त्यांची तुम्हाला यादी दिसेल. तर तुमचं नाव बघून त्यावरती सिलेक्ट करा. तर आता इथं माहिती दिसत आहे की तुमचा खाता क्रमांक सर्वेक्षण क्रमांक यशस्वीपणे नोंदणीकृत झाले. तर आपण इथं करायचं आहे ठीक आहे. तर शेतकरी मित्रांनो, आता इथं आपल्याला 6 पर्याय दिसत आहे. याच्यामध्ये कायम पड, चालू पड, पीक माहिती नोंदवा, बांधावरची झाडे नोंदवा, अपलोड, पीक माहिती मिळवा, गावाची खातेदारांची पीक पाहणी. तर आपल्याला पीक पाहणी नोंदवा या ऑप्शनवर ओके करायचं आहे. तर इथं काळजीपूर्वक आपली माहिती टाकून घ्या. तर बघा शेतकरी मित्रांनो, मी इथं माझी माहिती पूर्णपणे टाकली आहे. हंगाम खरीप केलेला आहे आणि अशाच प्रकारे तुम्हाला ही माहिती भरावायची आहे. आणि पिकाचा प्रकार आपण निर्भळ पिकाचा प्रकार आपण पीक म्हणून निवडला आहे. तर आता यामध्ये झाडांची नावे हे विचारलं आहे आपल्याला. तर आपल्याला इथं सोयाबीनची पीक पाहणी करायची असल्यामुळे सोयाबीन आपण सिलेक्ट केलेलं आहे. आणि इथं क्षेत्र भरा हे आरमध्ये निवडायचं आहे. तर मी 0.80 आरमध्ये हे सोयाबीनचं टाकणार आहे. तर आता इथं खाली विचारत आहे की जलसिंचनाचे साधने तुमच्याकडे कोणकोणते आहेत. तर इथं या एवढ्या प्रकारचे तुम्हाला हे दिसत आहेत. तर आम्ही कोरडवाहू या पर्यायावरती क्लिक करणार आहोत. तर आता आपल्याला लागवडीचा दिनांक हा पर्याय
दिसत आहे. तर आपण लागवड कधी केली, लागवड ज्या दिवशी केली ती तारीख आपल्याला इथं सिलेक्ट करायची आहे. आणि आता पुढे जा हे ऑप्शन दिसत आहे, यावर ओके करायचं आहे. तर आता आपल्याला पुढे जा या पर्यायावरती क्लिक करायचं आहे. तर आपल्याला इथं विचारत आहे की छायाचित्र 1 आणि छायाचित्र 2. तर आपल्याला इथं सोयाबीनचा फोटो काढून पाठवायचा आहे. तर आता मी इथं सोयाबीनचा फोटो काढत आहे. तर सूचना दिसत आहे की गटापासूनचे अंतर 0.00 मीटर. आपण पीक पाहणीसाठी निवडलेले गट क्रमांक पासून दूर आहात. कृपया गट क्रमांकाच्या जवळ जाऊन पिकाचा फोटो घ्यावा. तर ठीक आहे. तर आता आपल्याला इथं ऑप्शन खुललेलं आहे पीक पाहणी करण्याचं. तर आपण इथं पीक पाहणी करणार आहोत आणि इथं आपण एक सोयाबीनचा फोटो काढून वरी अपलोड करणार आहोत. तर आपण एक फोटो आपण काढलेला आहे आणि तो आपण अपलोड केला. आता छायाचित्र 2 या पर्यायावरती ओके करून दुसरा फोटो काढायचा आहे. तर आता इथं छायाचित्र काढायचं आहे. केलेलं असं फोटो दिसत आहेत आपल्याला. ही आपली पूर्ण माहिती दिसत आहे इथं. या पुढे या पर्यायावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. तर बघा शेतकरी मित्रांनो, पिकाची माहिती यशस्वीरित्या अपलोड करण्यात आलेली आहे. अशा प्रकारे आपण पीक पाहणी केलेली आहे. तर आपण केलेली पीक पाहणी आपल्याला इथं दिसत आहे बघा की पिकांची माहिती पहा या पर्यायावरती क्लिक करून आपण नोंद केलेली पिकाची माहिती इथं पाहू शकता. आणि पहिल्यांदा असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आपण आता पीक पाहणी केलेली गावाचे खातेदारांची पीक पाहणी या पर्यायावरती क्लिक करून तुम्ही पाहू शकता.